नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण स्टँडर्ड 10 चा आपण 2.4 शिकणार आहोत। अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला टीचिंग करणार आहे। सर्व मुलांनी फळ्याकडे लक्ष द्या। पहिला आहे कंपेअर द गिवन इन द क्वाड्रिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राइट व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी ची आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे। लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, कोणतेही क्वाड्रिक इक्वेशन जर असेल तर ते आपल्याला ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्म मध्ये पाहिजे। सोप्या भाषेत सांगतो, a म्हणजे नंबर, b म्हणजे नंबर आणि c मध्ये सुद्धा नंबर असतो। क्लियर? मी सांगतो ते एक आणि एक वाक्य फक्त नोट डाऊन करून घ्या। आता हे जे पहिलं गणित आहे हे ऑलरेडी या जनरल फॉर्म्युल्यामध्ये आहे। पक्क लक्षात ठेवा, हे जे पहिलं गणित आहे ऑलरेडी या जनरल फॉर्म्युल्यामध्ये आहे। बघा इथं a बरोबर किती आहे, इथं काही नसतं म्हणजे 1 असतं। इथं हे बघा 7 आहे आणि इथं काय आहे 5 आहे। ओके, तर मला एक सांगा, मग इथं या abc च्या किमतीमध्ये या गणितामध्ये मला एक सांगा, a बरोबर किती होणार आहे 1, b बरोबर किती होणार आहे -7 आणि c बरोबर किती होणार आहे 5। हे +5 आहेत पण प्लसचं चिन्ह लिहिण्याची गरज नाही। चला क्लियर, हे झालं एबीसी ची कंपेअर करायचं आपल्याला, बाकी काही करायचं नाही। आणि त्या अगोदर हे गणित असं आहे का नाही बघून घ्या। हे असं आहे त्यामुळे करण्याची गरज नाही। चला त्यानंतर आता बघा, हे गणित या जनरल फॉर्म्युल्यामध्ये आहे का नाही आहे, मग ते आपण करून घेऊया। हे 2 नंबरचं गणित आपण इथं आन्सर लिहितोय। क्लियर? चला बघून घ्या। 2m² हे या साइडला आणलं तर काय होणार 5 मायनस होतील। हे इथं प्लस आहेत, इकडे आणलं की मायनस होणार। हे इथं मायनस आहेत, इकडे आणलं की प्लस होणार इज इक्वल टू 0। चला आता a इज इक्वल टू किती आहे इथं 2, b इज इक्वल टू किती आहे -5 आणि c इज इक्वल टू किती आहे 5। हे झालं कंपेअर विथ ए बी सी। ओके, चला आता नेक्स्ट आपण आता बघू, हे काय आहे इथं y² इज इक्वल टू थर्डचा आपण आन्सर लिहितोय -7। y² हे इकडे काय आहे, या साइडला काय आहे प्लस आहे, ते या साइडला आणलं तर काय होणार आहे, या साइडला आणलं तर ते काय होणार आहे -y। आता इज इक्वल टू c ची व्हॅल्यू माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे हा जनरल फॉर्म्युला आहे। हे सर्वांनी लक्षात घ्या, माझ्याकडे इथं c ची किंमत नाही आहे त्यामुळे c ची किंमत असणार आहे 0 इज इक्वल टू 0। दिस इज अ क्वाड्रिक इक्वेशन। आता इथं होणार a बरोबर इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, b बरोबर किती होणार आहे -7 आणि c बरोबर किती होणार आहे 0। ओके, हे झालं आपल्या ए बी सी च्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत। अत्यंत साधं आणि सिंपल भाषेत तुम्हाला 100% बोर्डाच्या पेपरला 1 मार्काचं हे येणार आहे। मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देऊन सांगतो, असा कोणताही पेपर नाही की ज्यामध्ये फॉर्म्युला मेथड नाही, क्वाड्रिक इक्वेशन नाही आणि त्यानंतर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड नाही। या 2-4 मेथड 100% पेपरला असतात। क्लियर? चला आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया। चला सॉल्व द युजिंग फॉर्म्युला मेथडला आपल्याला सॉल्व करायचं आहे। हे गणित सुद्धा जनरल फॉर्म मध्ये आहे का नाही, तर त्यामुळे करायची गरज नाही। चला आता इथं आपण कशाशी कंपेअर करणार आहोत, तर आपल्याला कंपेअर विथ कोणाशी कंपेअर करायचं आहे, तर मला एक सांगा, इथं a बरोबर किती आहे 1, b बरोबर किती आहे 6, c बरोबर किती आहे 5। c बरोबर किती आहे 5। आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे पहिले लक्षात घ्या, वर्गमुळात b वर्ग वजा 4ac। पहिले याची व्हॅल्यू काढू आपण, पक्क लक्षात ठेवा। चला आता मी खाली लिहितो, इथं b ची व्हॅल्यू किती आहे 6, हे -4 जसंच तसंच, इकडे बघा -4 जसं तसं। a ची व्हॅल्यू किती आहे वरी बघा 1 इंटू c ची व्हॅल्यू किती आहे इथं बघा 5, वर्गमुळामध्ये अंडर मध्ये। मन लावून लक्ष द्या, 100% समजेल। 6 चा स्क्वेअर किती होणार 36 मायनस किती होणार आहे 4 1 जा 4 आणि हे किती होणार आहे 20। याचं वर्गमूळ काढा, किती निघणार आहे, या दोघांची पहिले मायनस करा, किती होणार आहे 16 आणि याचं स्क्वेअर रूट काढा,
याचं स्क्वेअर रूट किती होणार आहे 4. ही तुमची बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे अंडर रूट. क्लिअर. आता लक्षात घ्या पुढचा मुद्दा. आपल्याकडे आपण पहिले या रूटची व्हॅल्यू काढून घेतली. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे तर फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. हे काय आहे तर हे फॉर्म्युला आहे. मराठीत त्याला सूत्र असं म्हणतात. क्लिअर. याच तर फॉर्म्युल्यानं आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर. चला मग आता इथं बघा हे मायनस जसंच तसंच. इथं बी ची व्हॅल्यू किती आहे रे 6. हे 6 हे चिन्ह या बी चं स्वतःच आहे. प्लस मायनस आपण इथं अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली. बघून घ्या किती काढली रे 4 काढली. त्यामुळे अंडर रूट गायब होणार. याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 4. हे इथं आपण सेपरेट काढलेली आहे. डिवायडेड बाय 2 इंटू ए ची किंमत इकडे बघा. ए ची किंमत इकडे बघा किती आहे रे 1 इज इक्वल टू. खूप सोपं आहे फक्त लक्ष द्या. चला आता आहे प्लस मायनस b4 डिवायडेड बाय 2 1 जा 2. क्लिअर. आता एक लक्षात घ्या आपण इथं काय करणार आहोत तर आपण इथं पहिल्यांदा प्लस मायनस अंडर रूट मध्ये नाही ते ऑलरेडी आपण वर्गमूळ काढलेला आहे. क्लिअर. तर इथं 4 डिवायडेड बाय 2 1 जा 2. क्लिअर. आता बघा हे एकदार प्लस मध्ये लिहायचं आणि एकदार मायनस मध्ये लिहायचं. कसं होणार बघा -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2. हे मायनस आपण तिकडे लिहूया. ओके. एकदार प्लस मध्ये आणि एकदार मायनस मध्ये कारण प्लस मायनस आहे ना. मग काय होणार सांगा याची करा बरं हे कॅल्क्युलेशन. किती होणार आहे -2 डिवायडेड बाय 2. कारण -6 प्लस 4 -2 होतात. कारण आन्सरला बिगर नंबरचं साइन द्यावं लागतं. बेसिक व्हिडिओ एकदा बघून घ्या. 2 1 जा 2 2 1 जा 2 आन्सर आलं -1. क्लिअर. आता आपण इथं बघा एकदार काय केलं प्लसचं चिन्ह ठेवलं. आता बघा एकदार मायनस चिन्ह ठेवायचं. काय होणार -6 - 4 डिवायडेड बाय किती होणार आहे 2 जसेच्या तसेच. बरोबर. हे दोन चिन्ह आहेत ना त्याला सुट्ट केलं. आता याचा आन्सर किती येणार -10 डिवायडेड बाय 2. मायनस मायनस प्लस होतं. आन्सरला बिगर नंबरचं साइन येतं. 2 1 जा 2 2 5 जा 10. आपला आन्सर आलाय -5. मग आपली उकल आली -1 आणि -5. बरोबर. तर हे आपलं काय आहे इट इज अ सोल्युशन आहे. हे काय आपलं सोल्युशन आहे. खूप सोपं आहे अत्यंत क्लिअर. फक्त लक्ष द्यायचे. ओके. हे फॉर्म्युला मेथडचं गणित नंबर किती होतं 1. सगळ्यांनी लिहून घ्या वहीमध्ये स्क्रीनशॉट काढा. चला डन. आता आहे गणित नंबर 2. हे पण गणित मला एक सांगा कंपेअर विथ आपल्याला माहित आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे ऑलरेडी तसं आहे त्यामुळे त्याला करण्याची गरजच नाही. म्हणजेच इथं आता a बरोबर किती आहे 1. इथं बघा x ची व्हॅल्यू दिलेली नाही तिथं म्हणजे 1 आहे. पक्क लक्षात ठेवा. पक्क लक्षात ठेवा. b बरोबर किती आहे -3. c बरोबर किती आहे -2. क्लिअर. चला आता आपण पहिल्यांदा ठरलेलं आहे आपलं की वर्गमुळात b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढून घेणार आहोत. पक्क लक्षात ठेवा म्हणजे नंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची गरज पडणार नाही. चला काढू. इथं अंडर रूट b ची व्हॅल्यू इकडे बघा -3 चा स्क्वेअर मायनस हे 4 इंटू a ची व्हॅल्यू बघा 1 इंटू या दोघांच्या मध्ये साइन नसतं ना म्हणजे इंटू असतं. पक्क लक्षात ठेवा. c ची व्हॅल्यू आहे -2. मन लावून लक्ष द्या. अंडर रूट हा 3 आहे. 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 3 3 जा 9 मायनसचा स्क्वेअर प्लस होतो. प्लसचं साइन देण्याची गरज नाही. मी सर्व तुम्हाला बारीक बारीक सगळ्या गोष्टी सांगतो. इकडे बघा आता हा मायनस प्लस होणार. 4 1 जा 4 2 जा 8 होणार. क्लिअर. या सगळ्यांचा मल्टिप्लाय केला. मी अंडरलाईन करतो. अंडरलाईनचा अर्थ असा आहे की मी तो पार्ट सॉल्व करून खाली लिहिलेला आहे. पक्क लक्षात ठेवा. चला
इथं याची ॲडिशन केली 17 होणार. 17चं स्क्वेअर रूट निघत नाही, याचा अर्थ ते तसंच राहणार. पक्क लक्षात ठेवा, कारण हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे मी याची फोड पण करू शकत नाही, त्याचे 2 फॅक्टर पण पाडू शकत नाही. का? कारण 17 हा प्राईम नंबर आहे. पक्क लक्षात ठेवा, बेसिक सहित मी सगळ्या गोष्टी सांगतो. चला, आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता मी काय करणार बघा, इथं बी ची व्हॅल्यू दिलेली आहे एबीसी ची. हे मायनस बी जसंच, हे मायनसचं चिन्ह तसंच, बी ची व्हॅल्यू आहे -3. कंप्लीट करतो मी, त्याला अंडर रूट मध्ये टाकतो, ब्रॅकेट्स कंप्लीट करतो. प्लस मायनस जसंच तसं मी याची व्हॅल्यू काढलेली आहे. किती काढलेली आहे? अंडर रूट मध्ये 17 डिवायडेड बाय हे 2 इंटू ए ची व्हॅल्यू बघा किती आहे 1. क्लिअर? फक्त मन लावून लक्ष द्या. चला, मायनस मायनस काय होतं तर प्लस होतं. प्लसचं चिन्ह लिहिण्याची गरज नाही. प्लस मायनस अंडर रूट मध्ये किती होतं 17 डिवायडेड बाय 2 1 जा 2. आपलं ठरलेलं आहे पहिल्या गणित प्रमाणे आपल्याला एक दार सुट्ट करून लिहायचं आहे, म्हणजे एक दार प्लस लिहायचं आहे आणि एक दार मायनस लिहायचं आहे. हे आपलं ठरलेलं आहे. म्हणून 3 अंडर रूट प्लस 17 डिवायडेड बाय 2 हे एक दार प्लस कॉमा आणि एक दार मायनस 3 मायनस अंडर रूट डिवायडेड 17 डिवायडेड बाय 2. हे झाली आपलं काय झालं सोल्युशन झालं. खाली लिहून टाका तुम्ही. इट इज द सोल्युशन ऑफ क्वाड्रिक इक्वेशन. बरोबर, ही त्या समीकरणाची मुळं आहेत. जरी मी सेमीचं शिकवत असन, मी बोलत असन, तर हे दोन्ही माध्यमांचे विद्यार्थी, तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी मीडियम चेही विद्यार्थी शिकू शकतात. गणित पार्ट 1 मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त हा क्वेश्चन महत्वाचा असतो. मराठीमध्ये सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे सूत्र पद्धतीने आपण गणित सॉल्व्ह करत असतो. क्लिअर? चला, तर हे गणित नंबर 2 होतं. ओके, चला नोटबुक मध्ये लिहून घ्या, व्यवस्थितशीर समजून घ्या, न बघता लिहायचं आहे. क्लिअर? चला, हे गणित आहे महत्वाचं. काय महत्वाचं आहे माहिती आहे तुम्हाला? इकडे लक्षात घ्या. कम्पेअर विथ लय महत्वाचा आहे. कम्पेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. क्लिअर? आता लक्षात घ्या, मी या गणिताला इथं लिहितो y square plus 1/3y is equal to 0. हा डिनॉमिनेटर मला नको आहे. विद्यार्थ्यांनो परत एकदा सांगतो, हा जो डिनॉमिनेटर आहे हा मला नको आहे. तर मी काय केलं पाहिजे? मला हा डिनॉमिनेटर नको आहे, म्हणून मी या डिनॉमिनेटरनं वरच्याला सगळ्याला गुणलं पाहिजे. मग याला पण 3 न गुणणार, याला पण 3 न गुणणार आणि याला पण 3 न गुणणार. का गुणणार? कारण मला हा डिनॉमिनेटर नको आहे. तुम्ही काय लिहायचं इथं ब्रॅकेट्स मध्ये माहित आहे? मल्टिप्लाय बाय बोथ साइड 3. काय लिहायचं इथं सांगा? मल्टिप्लाय बाय बोथ साइड लिहायचं इथं. बोथ साइड मल्टिप्लाय बाय 3. चला, 3 इंटू 1 y स्क्वेअर 3 3 कट होणार, काय उरणार रे 1y. 1 लिहायची गरज नाही तरी मी लिहिला. 3 2 जा किती होणार 6 होणार. याला अशा फॉर्म मध्ये आणायचं आहे, म्हणजे 3y प्लस काय होणार, हे तर y आहेतच, हा इकडे आला की 6 होणार इज इक्वल टू 0. झाला जनरल फॉर्म मध्ये. क्लिअर? डिनॉमिनेटर हटवायचं म्हणजे काय, या डिनॉमिनेटरनं बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं. आता विसरायचं नाही. चला, आता मला सांगा a बरोबर किती आहे 3, b बरोबर किती आहे 1, c बरोबर किती आहे -6. हे बघून घ्या. क्लिअर? हा, आता आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर? पहिल्यांदा आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे? इथं पहिल्यांदा आपल्याला किंमत काढायची आहे बी स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a ची. ते फॉर्म्युल्यामध्ये नंतर लिहू, पहिले आपण याची व्हॅल्यू काढू. चला, अंडर रूट
बी ची व्हॅल्यू किती आहे 1 चा स्क्वेअर, हे -4 जसंच तसंच. ए ची व्हॅल्यू बघा किती आहे 3 मल्टिप्लाय बाय. सी ची व्हॅल्यू बघा किती आहे -6. 1 चा स्क्वेअर तुम्हालाही माहिती आहे 1 चा स्क्वेअर किती होणार 1च होणार. मायनस मायनस प्लस होणार. 4 3 चा किती होणार आहे 12. 12 6 चा किती होणार आहे 72. आणि याचं अंडर रूट निघणारच नाही. हे किती होणार आहेत 72 + 1 73. हे तर खूप सोपं आहे कारण पुढे काही टेन्शनच नाहीये. चला आता आपला फॉर्म्युला आहे बरोबर. आपला फॉर्म्युला काय आहे -b प्लस बी स्क्वेअर -4ac डिवायडेड बाय 2a. हा आपला फॉर्म्युला आहे. क्लिअर. चला व्हॅल्यू टाका. हे मायनस बी बरोबर बघा किती आहे 1 आहे. व्हेरी गुड. प्लस मायनस अंडर रूट हे बघा आपण व्हॅल्यू काढली किती काढली 73 काढली. डिवाइड बाय हे 2 इंटू ए ची किंमत बघा किती आहे 3 आहे. व्हेरी गुड. क्लिअर. चला मायनस प्लस मायनस अंडर रूट 73 3 2 चा किती होणार आहे 6. आता कोणाला कॉमन काढायचं नाही, कोणाचा डिवाइड होणार नाही, काहीच होणार नाही. एकदार प्लस एकदार मायनस. -1 प्लस अंडर रूट किती रे 73 डिवाइड बाय 6 और किंवा काय होणार आहे -1 मायनस अंडर रूट 73 डिवायडेड बाय 6. हे तुझे काय झाले बाळा 2 रूट झाले. एक रूट हे आणि एक रूट हे. चेक करा तुम्ही व्यवस्थितशीर तुम्हाला 100% समजेल. आणि उरलेले 2 गणित मी सोडलेत ते सेम पहिल्यासारखेच होते. ते तुम्हाला होमवर्क द्यायचं होतं किंवा तुम्ही क्लासमध्ये इथं सुद्धा तुम्ही सोडवू शकता उरलेले 2 गणित. क्लिअर. फक्त तुम्ही जर का सराव केला तर 100% तुम्हाला समजेल. मी याची पूर्ण गॅरंटी देतो. क्लिअर. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना सगळ्यांना पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला मॅथमॅटिक्स इंग्रजी मराठी जे काही असेल जे काही शालेय पातळीवर लागते ते अतिउत्तम देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.